लोकसभा निवडणुकीचं बिगुल आजपासून वाजणार आहे। याच लोकसभेची उत्सुकता पिंपरी चिंचवड मधल्या मतदारांमध्ये किती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आता मोहन नगर मधल्या या कट्ट्यावरती आलेलो आहोत आणि या कट्ट्यावरती आपण बघतोय हे सगळे सिनियर सिटीजन जे आहेत ते चर्चा करतायत। बाबा काय चर्चेच्या केंद्रस्थानी काय तुमच्या आज? केंद्रस्थानी तर काय नाही, आता बसलो आम्ही सगळे आपलं वाट्यावर तर बसलो गप्पा मारत आपलं, दुसरं काय करायचं? कोण येऊन कोण जाऊ आम्हाला त्याची देणं घेणं नाही। आम्हाला काय देणं घेणं नाही, पंतप्रधान कोणी हो नाही तर राष्ट्रवादीवादी हो नाही तर बीजेपीचे, आम्हाला त्याचे देणं नाही। आम्ही फक्त आमचं बघतोय आणि जे आम्हाला दिले ते करायला पाहिजे। नाही ते काय नुसतं नावाला हे करू ते करू। आता परवा खासदार येऊन गेले, रोडचं ते हे झालं, त्यांचं भूमिपूजन झाले। काल एक खासदार आमदार आले, त्यांनी भूमिपूजन केले। आता होईल का येतं का माहित नाही। बरोबर, होईल का हे माहित नाही। आज काय आचारसंहिता लागणार आहे माहित आहे ना? हा माहिती आहे, आचारसंहिता लागणार आहे। आज त्या आयोगाची प्रेस कॉन्फरन्स आहे ना आज 3 वाजता। त्यावेळेस ते डिक्लेअर केले, इलेक्शनची तारखा डिक्लेअर केले की मग आचारसंहिता लागू झाली। याचा काय परिणाम कितपत होईल? म्हणजे लोकसभेची निवडणूक लागते तर तुम्ही काय विचार करताय? सध्या काय घडायला पाहिजे देशात? काय घडायला पाहिजे? मग तर चालू आहे गारवा, तोच होणार, त्याच्यापेक्षा काय वेगळं होणार आहे? काय काय घडायला पाहिजे सांगा तुम्ही? काय घडतंय काय पण सध्या? काय घडतंय? सगळं चाललंय त्यांचाच गोंधळ चाललाय, सगळा त्यांचाच गोंधळ आहे, बाकी काय नाही। पब्लिक काय नाही, कोणाचा गोंधळ? हे नेते लोकांचा त्यांच्यातच चाललंय सगळी कुडबुडी। त्यांचं काही विकास कामाचं काहीच नाही, त्यांचेच फक्त चाललेलं त्यांच्यासाठी बस, बाकीचं काही नाही त्यांचं। हे तर म्हणतात जनतेच्या हितासाठी आम्ही शिंदे गट असेल, अजित पवार गट असेल, भाजप असून देत, पण हा त्याची टीका करतो, तो तिची टीका करतो। म्हणजे आम्हाला काहीतरी असं वेड्यात काढल्यासारखं वाटतंय की, आणि ते सगळे एकच आहे। आमचं म्हणणं आहे की विकास व्हायला पाहिजे मोहन नगर मध्ये। त्याला गृहीत धरले। हो हो, हे त्याचं सांगतो, तो त्याचं सांगतो, असं नाही ना साहेब। सगळं एकमेकाचं सांगून हे जनतेचं दिशाभूल करण्यासारखं काम करतात हे असं। त्यांनी जनतेला गृहीत धरले, परंतु जनतेनं काय धरलंय मनामध्ये आता? जनतेने काय धरले? जे काल उमेदवार होते, आज या पक्षात त्या उद्या पक्षात, आज मत द्यायचं कोणाला भरोसाच नाहीये। आज इलेक्शन डिक्लेअर झालं, लय सांगितलं मला इकडं नाही तर मी चाललो दुसरीकडं, लगेच ते म्हणतात आमच्या पक्षाचा राजीनामा द्या तर तुम्हाला तिकडं जाता येईल। अनेक अडचणी सांगून ते त्यांच्यातच खेळतात। आम्ही काय विचार करता? काल हे आमचे होते, आज इकडे गेले, हे आमचे होते ते तिकडे गेले, द्यायचं कोण आहे? मत कोणाला द्यायचं? हो, मोठा प्रश्न आहे हा। आता काय यावेळेला मतदान करताना काय विचार करताय आता तुम्ही? माझं तर वैयक्तिक मत आहे बरं का, मी बीजेपीला देणार आहे। कारण मी माजी सैनिक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये सर्व्हिस करत 18 वर्षे, 23 वर्ष महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये सर्व्हिस केली। आणि आम्हाला पासून माजी सैनिकाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लोकांना खूप बीजेपी पासून फायदा झालाय। पण भाजपनं ज्या पद्धतीने आता सगळं राजकारण चालू आहे ते पटतंय का तुम्हाला? नाही, त्यातलं अर्ध पटतंय, अर्ध नाही पटत। म्हणजे पूर्ण काय बीजेपीने चांगलं नाही केले हे बी म्हणतोय मी खुलेआम बोलणारा माणूस आहे, मला कोणाच्या बापाची भीती नाही। मी समोर बोलतो का असं ते, अर्धे त्यांनी चांगले काम, अर्धे त्यांनी हे। आता प्रत्येक जण आपापलीच बाजू घेऊन बोलणार ना। बाबा किती उत्सुकता आहे तुम्हाला यावेळेच्या मतदानाची? भरपूर उत्सुकता आहे आम्हाला, इलेक्शनची भरपूर उत्सुकता आहे। आम्ही मतदान सगळं स्वच्छतेने करणार आहे। पण ही पक्षांची काय आहे, एक कुरघोडी चालल्यामुळे नेमकं मतदान कोण लागायचं हा मोठा प्रश्न आहे। काय चित्र काय असेल तुम्हाला वाटतं? कुणाचला महाराष्ट्रात जास्त खासदार येतील? महाराष्ट्रामध्ये आघाडी आणि युती या दोघांच चित्र स्पष्ट आहे, बाकीच्या मग पक्षाचा काही विषयच नाही। महायुती तर म्हणते आमचे 45 येणार, म्हणजे एकतर्फीच झाली म्हणले, पण ते लोकांनी दिलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे, हा महत्वाचा प्रश्न आहे ना। लोक देणार नाहीत त्यांना मत? नाही देणार, मग बरोबर आहे। जिकडं आपलं चालेल तिकडं ते मत देणार, असं आमचंही मत आहे। आणि कार्य सगळं व्हावं हीच आमची इच्छा आहे। मावळमध्ये काय दिसतंय तुम्हाला? मावळमध्ये काय दिसतंय? कोण येईल निवडून? निवडून कोणी बी येऊ दे, आमचं काही नाही, कष्ट करणार, कष्ट करायचेच आहे। निवडून कोणी बी येऊ दे, काही मदत नाही आमचं। आता माझा नवरा नाही, पोरगा नाही, कोणी नाही, पोरगीच्या पायावर आहे मी। आता मी कष्ट करून खाता, कुणी निवडून आलं तर तुमचं काय फायदा होणार नाही? काय फायदा? मोदी सरकारने सगळ्याला 3000 म्हणते, खेडेगावला 5000 देते, इथं 1000 रुपये। 2 वर्ष झालं माझं पेन्शन बंद आहे। काय काय मग आता यावेळेला कोण होईल पंतप्रधान, कोण होईल असं वाटतं? पण मोदी होणार, मोदीच होणार। केंद्रामध्ये मोदी होणार पंतप्रधान। आणि राज्यात? राज्यात राज्यात पण काय आता
राज्यात कोणासारखं राज्यात 3 मुख्यमंत्री होणार 3 पक्षाचे. तीन मुख्यमंत्री 3 मंत्री. आता उपमुख्यमंत्री झाले मग 3 मुख्यमंत्री कोण टाका ना ज्यांचे ट्विटर ना. दोन झाले. कुठल्या कुठल्या पक्षात 3 मुख्यमंत्री करायचे आता? आता हे ज्यांची युती चालली ह्याच्या पक्षात तो जातो त्याच्या पक्षात तो जातोय मग प्रत्येकाचं एक एक करून टाका. जसं राष्ट्रवादीचं आहे. म्हणजे प्रश्न फक्त जनतेचा राहील. बाकी जनतेचं राहील नाही. आम्हाला जो आमचा ऐकत त्याच्याकडे आम्ही जाऊत आणि देशात पहिला आपला महाराष्ट्रामध्ये एकच मुख्यमंत्री होता. हा? आता सध्याला 2 आहेत. 2 आहेत. हा आता 2 आहेत. हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असं पहिलं नव्हतं. मुख्यमंत्री म्हणजे 2 आहेत. प्रत्येक पक्षाचा मुख्यमंत्री करून टाका. असं कुठं सर्वच झालं? पक्ष करून टाका एक-एक. सर्वच पक्ष एक एक मुख्यमंत्री करून टाका म्हणजे ज्यांचे भांडण नको तुमच्यात. तर आज आचारसंहिता या ठिकाणी लागू होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण पिंपरी चिंचवडमधल्या या मतदारांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आचारसंहिता आणि लोकसभेच्या अनुषंगाने या सगळ्यांमध्ये काय उत्सुकता आहे आणि त्यांची काय मतं आहेत हे या रिपोर्टमधून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ये पब्लिक है, ये सब जानती है. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.